506 प्रकल्पांचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे। पंतप्रधान मोदी यांची दृकश्राव्य माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थिती सुद्धा असणार आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी रेल्वे प्रकल्पांचं भूमिपूजन, स्थानकांवरील स्टॉलचं उद्घाटन, नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणं अशा तब्बल 506 प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन मंगळवारी होत आहे। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरती होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत। तर 10 वंदे भारतला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत। 501 स्टेशन, 1 प्रोडक्ट स्टॉल्स आणि 170 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम सुद्धा आहेत। 18 नवीन रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचं दुहेरीकरणाचं सुद्धा उद्या उद्घाटन होत आहे। लातूर इथल्या रेल्वे डबा कारखान्याचं सुद्धा लोकार्पण उद्या केलं जात आहे। बडनेरा इथे वॅगन दुरुस्तीची कार्यशाळा सुद्धा सुरू होते। पुणे इथल्या वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स काम वर्कशॉप डेपोचं सुद्धा उद्या लोकार्पण केलं जात आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, पिंपरी, सोलापूर आणि इतर भागातील सुद्धा अनेक कार्यक्रमांचं उद्या उद्घाटन होत आहे। तर देशभरातील 85,000 कोटींहून अधिक किमतीच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन होत आहे।